हा आहे ग्लुटन फ्री, शुगर फ्री, एकदम हेल्दी, पौष्टिक असा केक. तर हा केक मी कसा बनवला याचीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला मग आपण आज रेसिपी बघूया. हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री येडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर हा ग्लुटन फ्री केक बनवण्यासाठी मी इथं काय काय साहित्य घेतलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवते. तर इथं मी गूळ पावडर घेतलेली आहे. त्यानंतर व्हॅनिला इन्सेन्स घेतलेला आहे. 1 वाटी ज्वारीचे पीठ, दूध आणि काही ड्राय फ्रुट्स आणि टुटी फ्रुटी सजावटीसाठी घेतलेली आहे. त्यानंतर 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि दही घेतलेला आहे. तर चला आता रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथं मी पाऊण वाटी गुळाची पावडर घेतलेली आहे. या ठिकाणी तुम्ही अख्खा गूळ पण घेऊ शकता वितळवून. त्यानंतर मी 1 चमचा तूप घेतलेला आहे आणि अर्धा वाटी दही घेतलेला आहे. आणि तुम्ही तुपाच्या ठिकाणी ऑलिव्ह ऑइल किंवा रिफाइंड ऑइल किंवा बटर पण यूज करू शकता. तर हे सगळ्या मिश्रण आपल्याला एकदम व्यवस्थित दह्यामध्ये हलवून घ्यायचं आहे. त्याच्यातील ना संपूर्ण गुठळ्या आपल्याला एकदम फोडून घ्यायच्या आहेत व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये ज्वारीचे पीठ ऍड करायचं आहे. आणि त्यानंतर फ्लेवरसाठी आपल्याला 2 थेंब व्हॅनिला इन्सेन्स घालायचा आहे. आणि ते पण मिश्रण आपल्याला एकदम व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला दूध त्यात घालायचं आहे. दूध मात्र आपल्याला त्यात लागेल असंच घालायचं. आणि दूध तुम्ही रूम टेम्परेचरचं किंवा कोमट दूध घ्यायचं आहे. शक्यतो कोमट दुधाचा वापर करा. तर हे जे बॅटर आपण तयार करत आहोत याची कन्सिस्टन्सी एकदम पातळही नाही पाहिजे आणि एकदम घट्टही नाही पाहिजे. असं आपल्याला पाहून पाहून त्यात दूध ऍड करायचं आहे. आणि त्याच्यातील संपूर्ण गुठळ्यांना आपल्याला एकदम व्यवस्थित काढायच्या आहेत. तर अशा प्रकारची साधारण कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. तर इथं मी काय केले, एका भांड्याला ना छान असं तूप लावून घेतलं संपूर्ण भांड्याला. आणि त्याच्यामध्ये थोडंसं ज्वारीचं पीठ घातलं खाली, जेणेकरून आपला केक ना चिटकणार नाही. आणि त्या बॅटरमध्ये थोडीशी टुटी फ्रुटी आणि ड्रायफ्रूट घालून घेतलेले आहेत. आणि असे ड्रायफ्रूट वगैरे थोडेसे घालून ना ते थोडंसं मी हलवून घेतलं. आणि त्यानंतर मग एकीकडे ना गॅस पेटवून घेतला आणि कुकर गरम करायला ठेवलेला आहे. आणि त्याच्यामध्ये स्टँड ठेवलेला आहे. त्याच्यावरती आपल्याला तो केकचा डबा ठेवायचा आहे. आणि सगळ्यात लास्ट मी बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घातलेला आहे. आणि ते ऍक्टिव्ह करण्यासाठी थोडंसं अर्धा चमचा दूध त्यात मी घातलेला आहे एक्स्ट्रा. तर हे बॅटर बघा आता आपलं तयार झालेलं आहे. तर आपण आता ते डब्यात काढून घ्यायचं असं. आणि कुठं एअर वगैरे पकडू नये म्हणून त्याला असं छान असं टॅप करून घ्यायचं. आणि टॅप करून घेतल्यानंतर जे आपण ड्रायफ्रूट वगैरे थोडेसे आणि टुटी फ्रुटी जी ठेवलेली होती साईडला, ती सजावटीसाठी अशी वरतून त्याच्यावरती टाकायची. आणि त्याच्यानंतर मग तो डबा जो आहे तो कुकरमध्ये ठेवायचा. आणि कुकरमध्ये जर तुम्ही हे स्टीम करणार असाल तर कुकरच्या झाकणाची शिट्टी आणि जे साईडला जे वायसर असतं ना ते आपण काढून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर 15 किंवा 20 मिनिटासाठी आपण एकदम मीडियम फ्लेमवरती ना त्याला वाफवायसाठी ठेवायचं आहे. आणि ते बघा 15 मिनिटानंतर असं स्टीम होतं. तर आता आपण पाहूया तो केक वाफलाय की नाही. तर बघा इथं नाईफ एकदम स्वच्छ निघलेला आहे. अजिबात कुठे चिटकलेलं नाहीये, काही नाही. तर इथे मग मी काढून घेतला केक बाहेर. आणि त्यानंतर आपल्याला तो केक रूम टेम्परेचरला ठेवायचा आहे थोडा उशीर. तर ते रूम टेम्परेचरला ठेवायच्या आधी मी काय केलं, ते थोडंसं साईडने ना असं सुरी घालून लूज करून घेतलं, जेणेकरून तो केक आपल्याला काढताना एकदम इझी पडेल. तर इथं मग आता आपला बघा आता रूम टेम्परेचरला केक आलेला आहे, थोडासा थंड झालेला आहे. आणि तो केक मी आता एका ताटामध्ये काढून घेतला. आणि बघा तुम्ही आता किती सुंदर एकदम छान बेक झालेला आहे. किती छान त्याला खरपूस रंग आलेला आहे. तर असा हा ग्लुटोन फ्री ज्वारीचा केक आपला तयार आहे. आता मार्केटमध्ये खूप ट्रेंडमध्ये चालू आहे हा केक. आणि मी पहिल्यांदाच ट्राय केलेला होता आणि इतका छान आणि टेस्टी झाला होता. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर केक झालेला आहे. तर ही ग्लुटोन फ्री रेसिपी तुम्हीही घरात नक्की ट्राय करा. आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आजचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.